मला अजिबात वाटलं नव्हतं, की लास्ट सेमेस्टरच्या एक्झाम फॉर्मसाठी आम्हाला एवढी मेहनत करावी लागेल. तर जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, की आमचं फायनल इयर चालू आहे आणि आता एक्झाम एका महिन्यामध्ये सुरू होईल आणि आता आपल्याला जोरात तयारीला लागावं लागणार आहे, कारण की हे लास्ट इयर. आणि इकडे बघा, काल माझ्या पप्पांनी त्यांच्यासाठी नवीन टी शर्ट आणलं होतं, सो ते घालून ते आज सकाळी सकाळी आमच्या समोर फ्लेक्स करत होते. एनिवेज आता पटकन रेडी तर झालो होतो, सो म्हटलं की लगेच लवकर कॉलेजला जाऊयात, कारण की जेवढ्या लवकर काम करता येईल तेवढं चांगलं आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, की हे कॉलेज काम लवकर होण्यासारखं नसतं. 2-3 तास तर आरामात आपले जातात. तसं तर हे एकदम 5च मिनिटाचं काम होतं. ऑनलाईन फॉर्म भरून फीस पण ऑनलाईन पे केली असती. बट माझ्या बहिणीने एक गडबड करून ठेवली. तिने तिचा फॉर्म आधीच भरून टाकला होता आणि त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट ऍड करायचा राहिला होता. सो आम्हाला करेक्शनसाठी कॉलेजलाच यावं लागलं. इकडे आम्ही वेळेच्या आधीच येऊन पोहोचलो होतो. बट ते सर जे आमचा फॉर्म रिकरेक्ट करणार होते ते अजून पण आले नव्हते. माझ्या सिस्टरचा ऑफिसचा टाइम आहे आणि ती नेहमी ब्रेकफास्ट करून सकाळी सकाळी ऑफिसला जाते. सो तिला भूक लागली होती तर मी तिला म्हटलं की चल आपण काहीतरी ऍटलीस्ट खाऊन तरी घेऊ. कारण त्या सरांचा अनएक्सपेक्टेबल बिहेवियर बघून तर मला असं वाटत नाही की ते आज कॉलेजला येणार आहेत. आणि इथून पुढे उद्या गुड फ्रायडे पण होता, त्यानंतर सॅटर्डे संडे, त्यामुळे आमच्या कॉलेजचं ऑफिस बंदच असतं. जर कोणी कॉलेजच्या ऑफिस मधले सर किंवा मॅम हा व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही पण तुमच्या स्टुडंट्सचं कन्सर्न समजून घ्यायला पाहिजे. कोणी ऑफिसवाला असतं, कोणी कामवाला असतं, तर त्यांचा पण टाइम खूप प्रेशियस आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. खूप वेळ वाट बघितल्यानंतर शेवटी आम्ही ऑफिसमध्ये कंप्लेंट घेऊन गेलो की ते सर अजूनही आलेले नाहीयेत, टाइम होऊन गेला तरी पण. देन फायनली एक ऑफिसमध्ये दुसऱ्या मॅम बसल्या होत्या, त्यांच्याकडे आम्ही कंप्लेंट केली तर त्या म्हणल्या की ते सर आज येणार नाहीयेत. आणि हे ऐकून मला लिटरली असं वाटलं की यार एवढा वेळ का वेस्ट केला मग आमचा. आणि या ज्या मॅम होत्या त्यांनी आमचा कन्सर्न समजून घेतला आणि त्या म्हणल्या की ठीक आहे, आता मीच तुमचे फॉर्म फिल करते आणि सबमिट करते. बट या सगळ्यात आमच्या मागे एक गडबड होत होती की सारखे आमचे प्रिंट्स मिस होत होते, अटॅचमेंट मिस होत होते. देन सगळे अटॅचमेंट प्रिंट्स वगैरे बरोबर होते, बट एक शेवटचं काम राहिलं होतं, ते म्हणजे पर्टिक्युलर सब्जेक्टच्या टीचर्स करून त्यांचे साईन आमच्या पेपरवर घेणं. आमचे इकॉनॉमिक्सचे जे टीचर होते ते आम्हाला सापडतच नव्हते, त्यांना शोधण्यामध्येच आमचा 1 तास गेला आणि देन फायनली आमचे फॉर्म फिल झाले आणि सबमिट झाले. म्हणजे तुम्ही विचार करा की किती छोटंसं काम होतं हे, बट ते करण्यासाठी आम्हाला किती वेळ गेला.